झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि पहाटे ही घटना घडली. आयुक्तांचे माझं सकाळीच बोलणं झालं आणि प्रमाणे प्राथमिक जर आपण पाहिलं तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असं प्राथमिक अहवालानुसार आता तरी लक्षात येईल. चौकशी त्याची होईल आणि जे दोघं ह्याच्यामध्ये सागर शिंदे आणि काळू गाडेकर, एक सुरक्षा रक्षक आणि एक अग्निशमन विभागाचा जवान, हे दोन लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेत. ही अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. त्या दोघांच्याही परिवाराला ठाणे महापालिकेने प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि जखमी जे आहेत त्यांना 1 लाख रुपये देण्याचा प्रत्येकी निर्णय घेतला आहे आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्या नातेवाईकांना अनुकंपाखाली नोकरी देण्याचा देखील निर्णय झाला आहे. मी सकाळीच मुख्यमंत्री महोदयांशी या बाबतीमध्ये चर्चा केली आणि हे जे गाळेधारक 154, 55, 155 आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्याचंही पंचनामे करून त्यांना देखील शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण मदत करू आणि त्यांचं देखील जे काय आता व्यवसाय बंद झालेला आहे तो पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर महापालिका प्रयत्न करते आहे. संपूर्ण इमारत आहे त्याची स्वच्छता पहिली केली पाहिजे, साफसफाई, त्याची रंगरंगोटी केली पाहिजे, त्याचे जी काही सगळी वायरिंग जळालेली आहे, इलेक्ट्रिफिकेशन करायला पाहिजे आणि त्याचं फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट हे देखील होईल, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल. त्यामुळे आणि जवळपास 10 दिवसामध्ये पुन्हा या सर्व लोकांचा व्यवसाय या ठिकाणी सुरू होईल अशा प्रकारचा प्रयत्न जो आहे तो ठाणे महापालिकेच्या माध्यमातून होईल. आयुक्त आणि त्यांचे सगळे टीम स्वतः याच्यावर लक्ष ठेवून आहेत. भविष्यामध्ये देखील अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी जे काही उपाय करायचे ते उपाय केले जातील. गाळेधारकांनी देखील या बाबतीमध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ती देखील काळजी ते लोक घेतील आणि आता यातून या अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जे काय उपाय आणि नियोजन करावं लागेल ते केलं जाईल. भरती प्रक्रिया झाली नसल्यामुळे मनुष्यबळ कमी पडतं आहे. अग्निशमन यंत्रणा असं या रुग्णालयामध्ये त्यामुळे कुठेतरी येणाऱ्या काळात भरती प्रक्रिया रखडली होती निवडणुकीमुळे, ते कुठेतरी भरती प्रक्रिया पूर्ण केली. नाही, अग्निशमन यंत्रणा जी आहे, जो एक सुरक्षा रक्षक जो आहे वरती होता, त्याला खाली येण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सांगत होते आणि त्याला वाचवण्यासाठी हे आपले 4 जवान वरती गेले. बरोबर आहे ना? बरोबर. आणि त्यामधला सुरक्षा रक्षक दुर्दैवाने मृत्युमुखी पडला आणि त्याबरोबर अग्निशमन दलाचा जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला वाचवण्यासाठी गेला, त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ज्या काही अडचणी असतील त्या आयुक्तांशी मी बोलेन, चर्चा करेन. कुठली अडचण कुठल्याही भरती प्रक्रिया असेल किंवा आणखी कुठली प्रक्रिया असेल त्यामध्ये येणार नाही याची काळजी आपण घेऊ. महापालिकेचे मार्केट्स आहेत या ठिकाणी देखील आता जेवढे मार्केट्स आहेत ते आयुक्तांशी माझी चर्चा झाली. सगळ्याचं फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे युद्ध पातळीवर केलं जाईल आणि अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी जे काही उपाय योजना करायचे ते केले जातील. सर, इन शॉर्ट में आज जो है थाने में भीषण आग लगी थी, जिस हादसे में 2 लोगों की मौत हो चुकी है. ये गावदेवी मार्केट है, बहुत पुराना मार्केट है. यहाँ पर जो दुर्घटना हुई है उसमें 2 जवान शहीद हुए हैं, उनकी मृत्यु हुई है क्योंकि फायर ब्रिगेड का जवान उसमें था. वो जो यहाँ का सुरक्षा रक्षक है उसकी जान बचाने के लिए
वो खुद वहाँ पर खुद की जान जोखिम में डाल के वहाँ पर गया है। और इसलिए मैं दोनों भी जो जवान जिनकी मृत्यु हुई उनको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। और मेरी सुबह ही महापालिका आयुक्त जी से चर्चा हुई कि इनके परिवार को हम आर्थिक सहायता करेंगे। इसके मुताबिक 10 लाख रुपए प्रति उनके परिवार को महापालिका के माध्यम से मदद देने का निर्णय हुआ है। जो इंजर्ड है, जो घायल है, उसको 1 लाख रुपए देने का निर्णय हुआ है। और मुख्यमंत्री महोदय जी से मेरी बात हुई है। जो 155 यहाँ पर जो व्यावसायिक है उनका भी काफ़ी सामान जल चुका है, नुकसान हुआ है। उनको भी हम शासन के माध्यम से निश्चित रूप से मदद करेंगे। और अगले 8-10 दिनों में इस बिल्डिंग को इसका स्ट्रक्चरल ऑडिट होगा, इसका फायर ऑडिट होगा। और तुरंत जो यहाँ पर उपाय करने हैं वो करेंगे ताकि भविष्य में कोई भी ऐसी दुर्घटना ना हो। और आयुक्त जी को मैंने कहा है कि जितने भी हमारे मार्केट्स हैं उनका भी फायर ऑडिट और स्ट्रक्चरल ऑडिट किया जाए ताकि कहीं पर भी ऐसी दुर्घटना ना हो और किसी की जान न जाए।